नमस्कार, कशा आहात सगळी? चला, स्वयंपाकाचं चाललेलं आहे तयारी मस्त. तर कांदा टाकलेला आहे फोडणी देऊन, त्याची फोडणी दिली मस्तपैकी. माय फेवरेट कढीपत्त्याची फोडणी दिली, कांदा टाकलेला आहे तळण्यासाठी. आणि इकडे घेतलेला आहे बघू शकता का टोमॅटो. आणि हे आज करणार आहे मस्तपैकी भरीत. तेच सांगितलं नाही, भरीत करणार आहे. इकडं वांगी छान भाजून त्याच्यावरची भाजलेली काळी साल असते ना, ती काढून टाकलेली आहे. आणि असं मस्त स्वच्छ करून घेतलेलं आहे. थोडी राहिली तरी छानच लागते, एवढं पण नाही क्लीन करायचं. मस्त असं भरीत करणार आहे. कांदा होत आले, टोमॅटो टाकायचा. जास्त पण कांदा करपायचा नाही. चला, छान असं भरीत करून घेते. आणि करायचं आहे छानपैकी वरणसुद्धा. बघू शकताय वरण. ही वरणची डाळ शिजवतानाच मुगाची डाळ आहे बरं का, मुगाच्या डाळीचं वरण करायचं. आणि तूर डाळीची आमटी करायची असते, ते छान लागतं मला. मुगाच्या डाळीची अशी आमटी नाही आवडत मला, वरणच छान लागतं मुगाच्या डाळीचं. हां, आता बघा इथं वरण करायचे. त्यासाठी मी शिजवतानाच काय केलं माहिती आहे का, अर्धा टोमॅटो, मीठ आणि आपल्या आवडीनुसार 2 किंवा 3 मिरच्या टाकायच्या. हे मस्त आहे बघा, मी 2 मिरच्या टाकले. आणि फोडणी देताना काय करायचं, हे मिरच्या कुस्करून घ्यायच्या आणि ह्याची साल आपली बाजूला काढून टाकायची. ह्याच्या आणि तो राहिलेला आपला घर आहे ते ह्याच्यात मिक्स करायचं. खूप छान चव येते वरणला, असं करायचं. पण नंतर जे मिरच्या करतो तर मिरचट होतात ना, वरून मिरच्या टाकतो फोडणीत, त्याची चव वेगळी होते आणि ह्याची चव वेगळी होते. तसं करायचं वरण. असं आज हे बेत आहे मस्तपैकी वरण. आणि इथं करते भरीत. दूध अशी गाई कुणाकुणाची असते सकाळची. आज सोमवार, त्यामुळे बघू शकता वेपर्स काल केलेले, तळण्यासाठी पण काढलेलं आहे. असं आहे एकंदरीत माझी तयारी सकाळची स्वयंपाकाची. पूर्ण कट्टा भरला आहे. इकडं आज उपास पण आहे, वेपर्स ते तळायचं अजून आहे. तळण खाली शाबूची चकली आहे बघू शकते, बटाटा शाबूची चकली. इकडे छानपैकी खिचडी. वाव, स्वयंपाक झाल्यानंतर करते मी सगळं ते. मला थोडंसं हात देत होत्या पेपर्स लावावे. बघू शकता वेपर्स किती झालेत. पूर्ण डबा भरला आहे मोठा, 10 किलोचा. 10 किलो केले मी, डबा भरला आहे छानपैकी. छान झालेत आणि एकदम एका उन्हातच कडक कडक वाळले. मस्त असे वेपर्स केलेले आहे. इथं चकली केलेली आहे शाबू आणि बटाट्याची. ही लाल तिखटात केले आणि ही हिरव्या मिरचीत केले. अशा 2 प्रकारचे केले, तर छान सुकून एकत्र ठेवलेत. असं केलेलं आहे. हे उपवासाचं आहे म्हणून एक उपवासाचं एका दिवसात गेलं. दुसरं पण केलेलं आहे. आणि इथं बघू शकता आमची चटणी 3 भरण्या भरल्या, कालचे काम. 1 2 3 आणि इथं एक आहे 4. असं मस्तपैकी उन्हाळी काम सगळं झाले. तिखट पण झालं आणि सगळं हे उन्हाळी काम पण झालं. हे वर्षभरच असतं हे माझं. छान भरण्या भरून ठेवले, पॅक एकदम हवा बंद. आणि इथे पण एक आहे, पुरतं आम्हाला एवढं. 9-10 महिने तर जातं, 11 महिने तर जातं छानपैकी. असं मस्त सगळं वर्षाचं झालेलं आहे काम सगळे करून. तळण, चटणी. चला आता घेते स्वयंपाक करून. मस्तपैकी भरीत बनवायचं आणि वरण. या, कुणाला आवडतं भरीत खायला?